माझ्या मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे सोमवार आणि पशुपतीचे व्रत। चलो आमची तयारी झाली, आता आम्ही मंदिरात चाललो आहे ना दक्षू। ताट पण रेडी आहे। आता आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललो दक्षूला घेऊन। दक्षू येतो, तू येतो? जय बाप्पा करायला येतो दक्षू। आमच्या घरापासून एकदम जवळच आहे लोणेश्वरी महादेव मंदिर, जे की आमच्या घरापासून 25-30 पावलाच्या अंतरावरतीच आहे। एकदम जवळ असल्यामुळे आम्ही पशुपतीच्या व्रताची पूजा तिथंच जातो लोणेश्वरी महादेव मंदिरामध्ये करायला। एकदम अतिशय सुंदर असे मंदिर आहे। मंदिरात गेल्यावर इतकी शांतता छान वाटत होतं की असं वाटायचं तिथून उठूच नाही। मंदिरात इतकी शांतता होती आणि त्या मंदिरातली शिवलिंग इतकी सुंदर आहे की असं वाटतं की तिला एकटक पाहत राहावं। इतकी सुंदर शिवलिंग आहे आणि ती स्वयंभू शिवलिंग आहे। दक्षला सुद्धा मी त्या शिवलिंगजवळ बसवला, तो इतका शांत बसला होता। ते म्युझिक ऐकत श्री शिवाय नमस्तुभ्यम त्याला खूप छान वाटत होता। तो एकटक पाहत होता शिवलिंगकडे आणि मस्त आवाज न करता बसलेला होता। तुम्ही बघू शकता एकदम शांत बसलेला आहे तो। आमची पूजा करून झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो। आमच्या आईचा हा चौथा पशुपती व्रतचा चौथा सोमवार होता आणि आता एक सोमवार बाकी आहे। आम्ही बाहेर आल्यानंतर बऱ्याचशा महिला पशुपती व्रताच्या पूजेसाठी आलेल्या होत्या। मग आम्ही पूजा करून घेतली आणि बाहेर आलो। सगळ्यांना वेळ देणं महत्त्वाचं आहे आणि मी दक्षला मंदिराच्या शिवलिंगाच्या समोरच खेळायला सोडला। त्याला इतका आनंद येत होता की तो मस्त एन्जॉय करत होता। इकडे तिकडे बघायचा, घंटीचे आवाज, घंटा वाजला की इकडे तिकडे बघायचा आणि खूप त्याला मजा वाटायची। तो मस्त एन्जॉय करत होता आणि चालण्याचा प्रयत्न करत होता। तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा मिनी ब्लॉग लोणेश्वरी महादेव मंदिर पिंपळणे? कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि छानपैकी दक्षू खूप एन्जॉय करतोय, त्याला मस्त मज्जा वाटते नवीन ठिकाणी। अशा प्रकारे आम्ही बाहेर आलो। दर्शन झालं तुझं?